रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. पायाला हात करून लावू नका, कोणी वाट करू द्या. पायाला हात लावू नका कोणी.
देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी समचरण सरोजो सांद्र नीलांबुदाभं निहत पारी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि. माता गोदावरीच्या पवित्र तीरावर मारुतीरायांच्या समोर भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर आज धानोरा मोत्या या गावामध्ये या पवित्र तीर्थक्षेत्रावर सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह एकादशीच्या पर्वकाळापर्यंत येऊन पोहोचलेला आहे.
या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला जगद्गुरु तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठला सन्मान दिला. पहिल्या दिवशी मला उशीर झाला आणि शेवटलाही उशीर झाला. त्याबद्दल दोन्ही दिवसाच्या या दिरंगाईमुळे मी सुरुवातीला क्षमा मागतो आपल्या सर्व मंडळीची. कारण बराच वेळ आपल्याला प्रतीक्षा करावी लागली. आपण या ठिकाणी एवढ्या भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह आयोजित केलेला आहे. एवढ्या बहुसंख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. फार चांगला उत्सव झाला. फार सुंदर शोभायात्रा काढली होती. आजही एवढ्या संख्येनं आपण एवढं आतोनात या ठिकाणी परिश्रम घेत आहोत. आता एक युवक आला माझ्याकडे, म्हणला महाराज काही सांगा की न सांगा पण हे सप्ताह बंद पडू देऊ नका, एवढे नंद करू मला सांगा. मी सुरुवातीलाच या सर्व त्या युवकाच्या सांगण्यावरून, आता मला त्याची ओळख नाही पण त्याला माझी ओळख असेल, सर्व कार्यकारी मंडळीला विशेषतः माझे आता 4-2 लोक ओळखीचे आहेत. महाराज ओळखीचे आहेत, विनेकरी मामा ओळखीचे आहेत, आमचे नंदकुरम कुमारजी दाखोरे, माधवराव मोहिते, ही काही माझ्या ओळखीचे लोक आहेत. जे ओळखीचे नाही, जे ओळखीचे आहेत त्यांना सुरुवातीला विनंती करतो की एवढं जर नवयुवक तळमळीने म्हणत असेल तर आपण चालू ठेवलं पाहिजे. काय सुंदर कार्यक्रम झालेला आहे. समारोप जवळ आलेला आहे. काही तास उरले आहेत समारोपाला. तत्पूर्वी हा पूजेचा अभंग आपल्या परंपरेप्रमाणे सेवेकरता घेतलेला आहे. अगदी तुमच्या भुकेचा विचार करून, तुमच्या बसण्याच्या बैठकीचा विचार करून तेवढ्या कालावधीमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न आहे. विठ्ठला आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाकडे काय मागावं याची शिकवण दिलेली आहे. काहो काय मागावं आम्हाला शिकवायची गरज नाही म्हणा. मागायचा आता आमचा काय झालेला आहे, स्वभाव झालेला आहे. आम्ही देवाकडे जातो म्हणजे असं सहजासहजी थोडे जातो. आम्ही कशाला जातो देवा? उठती की येती द्वारी, अवघी दीदी म्हणती हरी. काही माणसं देवाकडे जातात म्हणजे कशा करता येतात? काहीतरी मागण्याकरताच आपण जात असतो. विनाकारण थोडे येतो आपण इथं. आता हे सगळे आजोबा झालेले जे आहेत ना, आजोबा ज्याला नातरुंड झाले, ती नातरुंड घेऊन तुम्ही मारुतीच्या दर्शनाला जाता, घाटोळ मामा, त्या नातवाला काय म्हणता? जय करा, जयजी बाप्पा करा. मग तो पण नातू म्हणतो जय. आणि मग तुम्ही त्याला शिकवता की नुसतं जय करू नको कोरडा, जयजी बाप्पा सुखाच ठेव. म्हणजे तेवढ्या लहानपणापासून आपण त्या नातवंडाला काय शिकवतो? विलासराव सुखाच ठेव म्हणा. म्हणजे आपण एवढ्या लहानपणी मागणी पेरतो त्याच्या हृदयावर. विठाला विठाला. आता बरेचसे असे अभंग आहेत पण आपल्याला जास्तचा ओहापोह करता येणार नाही. आपल्याला वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, या
राहावे खावे प्यावे असावे सदैव हीच करी हाव संसारी. का आपण मागत असतो? नाही, आपला मागण्यामुळेच परमार्थ आहे. कशामुळे परमार्थ आहे? बरं, आपण परमार्थ किती पटीत करतो, मागणी किती पटीत मागतो बघा. अभिषेक करायला येतो ना आपण देवाच्या, अभिषेकाला आल्यावर आपण जी आणलेली सामुग्री केवढ्याची असते, किती रुपयापर्यंत असते ती सामुग्री? 50 रुपये सगळे आले त्याच्यात, श्रीफळासह आलं माधवराव. किती रुपये? आणि संकल्प सोडताना ही सगळी जी ब्रह्मवृंद असतात ती त्या यजमानाला काय काय मागायला लावतात, काय काय मागायला लावतात सांगू का तुम्हाला? हो, त्याला सगळं उच्चार करायला होता. म्हणा गोत्र काय, त्याला गोत्र विचारलं, गोत्र येईन याला. काय करू म्हणलं, मला माहीतच नाही, नादच नाही घडलं, काही छंदच नाही. मग तुमचं नाव, तुमचं आडनाव काय? मग ते ब्राह्मण म्हणतात, तुमचं आडनाव म्हणलं मोहिते. हा तुमचं हे गोत्र आहे. मग आजपासून हे सांगा. बरोबर सांगतो बाबा. लगेच नवा डोळ्याला बोल म्हणा. मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेमस्थैर्य ऐश्वर्य सकल मनोरथ सिद्धिं द्विपादानां चतुष्पादानां आयुरारोग्य अखंड लक्ष्मी प्राप्त्यर्थम अहम अभिषेक करीशे. सोडा पाणी. ह्या 50 रुपयाच्या मोबदल्यात नामदेवराव अपेक्षा किती रुपयाची आहे? अखंड लक्ष्मी प्राप्त्यर्थम. कशी प्राप्त्यर्थम? अखंड पैसाच खंडू नये घरचा. तर कोणाला मागितलाय? देवाला. अर्पण किती रुपयाचं केलंय? आणि त्याच्यातलं बी पुन्हा नासक नारळ निघाल्यावर पावलं म्हणतो का चांगलं निघाल्यावर पावलं म्हणतो? काय निघाल्यावर? नासक नारळ निघाले की म्हणला पावलं रे बापा. धक्का आला की पावलं म्हणला. खोबळा निघाला की हो चला हो घरला. इतकाच कुटका ठेवलाय मारुतीला. मारुती म्हणला ह्या कुटक्या बसलो नाही, निघ. कुटका ठेवतो मला. अपेक्षा किती आहे, अर्पण किती केलंय, तुलना त्याचा विचार होतो का? विठाला मागणं आपल्या स्वभावात आहे, पण काय मागावं त्याचं आपल्या काही सखोल ज्ञान नाही. किती लोक चुकलेत बघा देवाजवळ जाऊन सुद्धा. चुका झाल्यात त्यांच्या. किती चुकलेत? ज्ञानोबरायाने एक जणाची चूक काढली. ज्ञानोबराय म्हटले एक आंधळाग्रस्त होता. गावापासून 3 किलोमीटर अंतरावर एक देवालय होतं. आणि मग तो 3 किलोमीटर दररोज आणवाने पायानं त्या देवाच्या दर्शनाला जायचा. किती किलोमीटर? ऊन वारा पाऊस कशाची तमा बाळगायचा नाही. कसं जायचं? पुन्हा पायी. पुन्हा काय? पायात वाहन नाही. काटे मोडावं, थंडी वाजावं, पाय उलावे, ओळावं, पाय फसावे, तरीही त्यानं त्याचा नियम चुकवायचा. तरी एक जण त्याला म्हणलं होतं, अरे तू आंधळा आहेस ना? म्हणलं हो. दिसतंय का? थोडं थोडं. काही दिसत नाही. म्हटलं मग तुला देव दिसतो? नाही दिसत. मग देव दिसतच नाही तर येतोच कशाला? देव दिसावा म्हणून येत नाही. म्हणलं मग मी दिसावं देवाला बस झालं. म्हणलं दिसावा मला देवानं पाहावं एवढ्या करता येतो. म्हणलं चालत राहायचं, सारखं चालत राहायचं. नेहमी 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 दिवशी त्याला भगवान प्रसन्न झाले. वरम ब्रूहि, तुला मी वरदान देतो म्हटले, माग बेटा काय पाहिजेत. महादेव प्रसन्न झाले. देवा काय आता थकलो म्हणले. आता पहिल्यासारखं काय होईना, मला चालणं होईना. मला 2 पंख द्या ना म्हणले. असे पंख कशासारखे? पाखरासारखे, गरुड पंखासारखे. देव म्हणले ते लय सोपं आहे की. तथास्तु तथास्तु म्हणले. जा. त्या आंधळ्याला असे आपोआप काय फुटले? असे 2 पंख फुटले. महादेवाचं मंदिर होतं, मंदिराच्या मागं तळ होत. किती पाणी त्याच्यामध्ये, अंत नाही. त्यानं उडी मारली असं वाटलं त्याला. आता तळ्याचं मंदिराच्या पायरीजवळ उतरायचं, पाया पडले की निघाली उडी मारली वापस घराला पंख घालून. पण उडी गेली तळ्यात. मंदिर राहिलं अलीकडं आणि उडी गेली तळ्यात. येत नव्हतं पोहणं, मेल. ज्ञानोबराय म्हणले, अरे भल्या माणसा
देव प्रसन्न तुला पंखाऐवजी काय मागावं? डोळे मागावेत. आंधळिया गरुडाचे पंख आहाती, ते कवण्या उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपके ठाती. ज्ञानी विण ज्ञानोबारायने त्याची चूक काढली. भल्या माणसा, परमात्मा प्रसन्न झाला असताना जर तू देवाला डोळ्यासह पंख मागितले असते तर उडीत जात नव्हती ना तळ्यात, प्राण गमवावा लागला नसता. प्रसन्न होऊन काही उपयोग झाला का? प्राणाला मुकावं लागलं. अशी काही माणसं देवाजवळ जाऊनही मागणी चुकीची झाल्यामुळे त्यांचं नुकसान झालं. विठाला दुसरी एक गोष्ट आहे, छोटीशी गंमत म्हणून, त्याला काही प्रमाण नाही अमोल माझ्याकडे, पण एक गंमत म्हणून लेकर बाळ खुश होते म्हणून सांग. गंमत सांग काय? सांग म्हण ना. हा हो म्हणा. मला देव प्रसन्न झाले, वरदान देतो म्हटले. माग काय मागायचं नाही. एक वरदान नाही, तुझी भक्ती अशी आहे, तुला 3 वरदान देतो. एक सोडून किती वेळेस माग? 3 वेळेस माग. ते मला काय हरकत नाही. पण महाराज देवा म्हणला, कसं आहे, मी पहिल्यापासून लहानाचा मोठं झालो, मनानं आजपर्यंत काही निर्णयच घेतले नाहीत म्हणले. मी मनचा नाहीच. लहानपणी कोणाला विचारून निर्णय घ्यायचो? आईला. आणि आता तिकूनच आवाज आला, माय मावले कुठून. आता म्हणले मी माझ्या पत्नीला विचारूनच निर्णय घेतो. मला स्वतःची निर्णय शक्ती नाही. पत्नी जसं म्हणाल तसं. तुम्ही देवा मला द्या दे म्हणताय, तर मग मी एकदा तिला विचारून येऊ का? म्हणजे जा विचार, मला काय गडबड नाही. म्हणजे तुझी भक्ती झालेली आहे, तुझं परमार्थ झालेला आहे, जातो म्हणला. आत्ता आलो. गेला की बायकोला म्हणला, होय ग काय आपल्याला लय म्हणला, दिवस चांगली याची वेळ आहे, काय दरिद्री जाती म्हणला, तर काय देव प्रसन्न झालेत म्हणला. मला काय पाहिजे सांग. आणि एक सोडून ते देव परमात्म्याने सांगितले की तुला 3 वरदान देतो, तुला काय पाहिजे सांग. आता सगळी दरिद्री गेली म्हणून समजून म्हणला, आता आपल्यासारखं गावातच कोण राहिलं नाही, चल माग. ती म्हणली, बाई 3 वरदान दिलेत. हो, 2 वरदान आपण नंतर, आधी एक माझ्या मनासारखं राह. काय सगळं गाव म्हणली मला नकटीशिवाय बोलत नाही. काय बोलत नाही? सगळं गाव म्हणली मला, मी सगळं असून म्हणली मला नकटीशिवाय बोलत नाही म्हणे. असं करा, पहिले त्या देवाला म्हणा लांब लचक नाग दे जा. लगेच नवरा पळतच आला. म्हणले, देवा आमच्या माणसं म्हणाले लांब लचक नाग द्या. तथा असतं म्हणले, जाय. अरे दुसऱ्या मागण्या थांबा म्हणला, विचारायचंच विसरलो, अजून एकदा जातो जा म्हणजे. मला काय गडबड नाही. घरी आलं, लांब लचक नाक मागितलं होतं. बायको चुलीपशी नाक नालीला आले. कुठं आले? बाहेर आले तर मला हे जनावर कोणतं दिसायला सारखं. हे असलं जनावरच बघितलं नाही. मला ती बाई जे तिथून जे दिसन ते फेकून आणायली. ते मला थांब 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 थांब, आपल्याकडे अजून किती वरदान शिल्लक आहेत रे? 2. आत्ता कमी कर, तुम्ही लवकर जा. जेव्हा लस लांब झाले की नाक, बायको चुलीला नाक नालीला आले, मग कमी करून टाका बाबा म्हणला. तथा असतो म्हणली. दुसरं वरदान दिलं, जा म्हणले बघू दे. पुन्हा 3रं एक वरदान, तुला जे पाहिजे ते देऊन टाकतो. घरी आलं तर चटच गायब, 2 छिद्रच. काय राहिले फक्त दिसन ते फेकून हाणाली. बेल न फेक, वळपाट. ते मला मारू नको, आपल्याजवळ अजून 1 वर्ष शिल्लक आहे. ते म्हणजे लवकर जा. गेली ते गेल्या बरोबर देवाचं दर्शन म्हणलं. काय नशीब बेकार असते म्हणलं एखाद्याचं, कोणा ठाव. जसं होतं तसंच करा पहिलं. नकटीला नकटीच. विठाला करावं काय मला सांगा. प्रसन्न होऊन सुद्धा परमात्मा किती वरदान वाया गेले बारक्या. वरदान किती वाया गेले? 3 वाया गेले. कोण प्रसन्न झालं? देव.
असे काही माणसं मागण्यामध्ये त्यांच्या चुका झाल्या आणि ती माणसं अधोगतीला गेले. आपण मागणीच्या बाबतीमध्ये ईश्वराकडे काही चुकीचं मागून अधोगतीला जाऊ नये म्हणून आज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराने योग्य ती मागणी मागायची शिकवली पहिल्या चरणामध्ये. असेल आम्ही त्या यादीतले नाहीत. आम्हाला फक्त तुम्ही पाहिजे. जीवानं देवा व्यतिरिक्त देवाकडे दुसरं काही मागू नये. आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी देवा व्यतिरिक्त देवाकडे काही काही मागितलं त्यांचं नुकसान झालेलं आहे. करीसी देवा विनाश अवघी होईल निराश कृष्णा वाढवीसी बहुवस कधी सुखास नपवशी करीसी देवा विनाश. महाराजांचं म्हणणे देवाजवळ देवा व्यतिरिक्त जे 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 आज काही लोक आजपर्यंत काही लोकांनी मागितलंय त्याच्या फजित्या झाल्या. देवाजवळ देव मागायचं सोडून दुसरं कशाला काही मागत बसायचंय. आणि म्हणून तुकोबारायांनी आज आपल्याला सावध केलंय. हे चिदानंदा देवा तुझा विसर न व्हावा. जीवानं देवाला का विसरू नये बरं धानुऱ्यातल्या मंडळी. देवाकडे दुर्लक्ष का करू नये माणसं. त्याची कारण सांगतो मी आपल्याला. आपल्या जीवनामध्ये आपल्याला वेळ आल्यावर कोणाच्या मदतीची गरज आहे. गावाच्या का देवाच्या. गाव असून काय उपयोग आहे. तुम्ही किती मोठे राव असले तुम्हाला जर देवाची जर साथ नसेल तर काही उपयोग नाही. रात्री 12 वाजता एखाद्याला स्मशानातून जायची वेळ आली मसनवाट्यातून. गपकन लाईट गेली. आमुष्याची रात्र अंधार किर. बाहेर गावात एक कुटुंब राहत होतं. याला माहीतच नव्हतं. हे दार धरायला गेले दुपारी 12ला. बाहेर गावातलं कुटुंब आलं. सायंकाळी 6-7 वाजता ते माणूस गुजरलेलं गावात आलं. गावावर नेऊन जाळावं म्हणतात ना. काही हो का न हो मात. गावावर नेऊन काय करावं. त्या स्मशानामध्ये येऊन ते प्रेत जाळलं. बाकी याला माहीतच नव्हतं माणूस मेलेलं. मोकळ्या म्हणून येऊ लागलं. बाकी सगळं जळालं तर ते माणूस फक्त त्याची छाती जुळू लागली. असं हिरवा गार जाळ होता. त्यानं एकदम जाळ बघितलं का धस्कन झालं. मग कोणाची आठवण आली. म्हणजे अशा वेळेला कोणाची मदत लागते आपल्याला. म्हणजे संकट काळामध्ये जर आपल्याला मदत देवाची लागते मग सुखासुखी देव देव करावं लागेल की. विठाला दुख में सब सुमिरन करे सुख में करे ना कोई. सुख में सुमिरन करे तो दुख काहे कोई. सुखासुखी जर देव देव केला दुःख येईलच कशाला बरं. जर आलं जरी ज्याचं नाव घेतले ना आपण तो आपल्याला मदत केल्याशिवाय कसा राहील. आजपर्यंत ज्या ज्या लोकांवर वेळ आली जन्मभर देवदेव केला होता म्हणून त्या देवाने त्यांची वेळ निस्तरून नेली का नाही. देवाने मदत केली का नाही. मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात. द्रौपदीवर वेळ आल्यावर द्रौपदीनं कोणाला हाक मारली.
कोठे गुंथलाशी द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविला दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले नको पाहू केले पाप पुण्य वेळ आली देवाचा धावा केला अगोदर भजन केलं होतं म्हणून देवाच्या कानावर गेलं भजन असं अचानकच देवाच्या कानावर भजन झालं का इतकी आपण लगेच निकी येत का काय अगोदर देव केला होता पहाटे पांडव अखंड वनवाशी परित्या देवाशी देवाच्या कानावर वार्ता गेली कोणी श्रवणी ताट लोटी देव जेवाय बसली होती म्हणून आवाज कोणाचा आला द्रौपदीचा सख्खी बहीण आहे की मानलेली बहीण आहे सख्खी बहीण आहे की मानलेली बहीण आहे का लाडकी बहीण आहे कोणती बहीण आहे मानलेली बहीण आहे खरं सांगू का तुम्हाला रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते श्रेष्ठ असतात रक्ताचे नाते स्वार्थ करतात मान सन्मान नाही दिले की अंगाची आग करून घेतात कधीच आपली मराठ्याचे माणसं लगन सुखानं होऊ देण्यात कोण्या मराठ्याचं लगन सुखानं झाले त्याने हातवरी करावं त्याच्या घरादाराचा सत्कार होतो जावाय तरी रुसतंय युवाई तरी रुसतंय अजून काय म्हणावं त्याला हो भाऊ एका गावात अर्धा तास लग्न पाऊण तास लेट लागलं मी गेलो लग्नच लागल झाले काय म्हणले इन बाई रुसल्या म्हणले कस काय म्हणले नाव घातलं नाही आपली ते हौदात बुडवा तिला पारशी आली इकडे का लग्न येड्या बाया आपल्या लेकराचं लग्न रुसाव फुगाव का आनंदानं करीला करा ते जावाई एक न्याराच प्राणी आहे ज्येष्ठ जावाई लग्नात मंडपात बसलेलंच राहते आहेराच्या टायमाला तिकडे जाते म्हणजे त्या पुकारणाऱ्याचा घसा कोरडा होऊस्तोवर पुकार लागते ज्येष्ठ जावाई मी बी ज्येष्ठ जावायच म्हणून आपण त्याच्या नादीच लागलं नव्हतं ते आंध्र बाबा म्हणलं सगळ्याच्या आधी मला दे पटकनावर आणि त्यातली त्यात आपल्या इकडे एक फॅशन आहे का त्या मंडपातच कपडे घालायचे नवीनच फॅशन आहे आज तिकडे जाऊन महाग कपडे घाला की त्या बायान पोरण बसले तिथंच गुंडोळवले उपरून अरे धंदा मी म्हणलो नको देव कपडे बाबा मी चांगले कपडे घालणार आण बाबा म्हणलं राहू दे कपडे घाला जावं मी पुन्हा घालतो इथं असते का म्हणलं बाया काही असं काही काही रूढी परंपरा जरी तुम्हाला चांगल्या वाटतं बाजूला जाऊन घालायची बाया पोरं तिथं पहिला आहेराचा मंडप वेगळा होता आता सगळं एकत्रच असते पहिले आहेराच्या एका बाजूला होते असे नवीन काही 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 जरा बदल करणं गरजेचं असते ज्येष्ठ जावं अगदी 10 मिनिटं तरी लग्न लेट करणं काय रुसायचंय पुन्हा तितक्यात ती रुस होते म्हणून मला अंगठी कशी नाही केली काऊन ह्या लहान्या मेहण्याच्या लग्नामध्ये हुंडा आलेला याला दिसतंय आणि पुन्हा लहान्या मेवणीला हुंडा दिलेलाही दिसतंय ते म्हणला मला मग अरे तू याजवळ होतच काय तुला द्यायला वर्गी दिली तितकंच गण झालं ना म्हणला तेवढा 17 लाख रुपये हुंडा दिला मग मला तू याजवळ काय उगाच काहीतरी आपलं खुळचटपणा काढायचा लग्न लेट करायचे चुलता पुतण्या फुगलेलाच कशाहून भिका मला विचारलं नाही मला त्या नवरदेवानं रुसाव का आपल्याच लग्नात आपण रुसाव का लोकांना लोकांचे रुसलेले दूर करायचे लोक का आपणच रुसायचे रुसलं तर का रुसलं ना म्हणला मग ते खडी साखर वाजू लागले एकूण एकाच्या तोंडात त्या युवानं खडी साखर घातली मग मला दिला का खडी साखराचा कडा काय तो हलकटा
कशाने असे रुसा फुग्या असं नाही करावं. काही गोष्टी सांभाळल्या पाहिजे. हे सगळे रक्ताचे नाते आहेत ना, स्वार्थच करतात कुठं पण, कुठेही स्वार्थ करतात. विठाला सख्या बहिणीनं बोट कापल्यावर चिंदी नाही म्हणली माझ्या घरी. ही मानलेली बहीण आहे. साडी फाडली, 10,000ची साडी होती त्या काळाची द्रौपदीची. सोन्याच्या आणि चांदीच्या जरा होत्या त्या. सोन्या चांदीच्या जरानं इनलेली साडी. काय करायचं म्हणली, देवापेक्षा अधिक आली का काय. ती चिरगुट गुंडाळ्यावर देव हसले, रडले. देव म्हणले द्रौपदी तुझ्यावर वेळ येऊ नये, आणि जर आलीच द्रौपदी तुझा भाऊ तुझ्या पाठीराखा उभा राहील. म्हणले खंबीर काय काळजी करू. तिच्यावर वेळ आली, कुठे गुंतला अशी. देव किती लवकर आली काय सांगा तुम्हाला. देवाचं येणं किती लवकर होतं. काय महाराजाची भाषा आहे. हाती देता वस्त्र माझी द्रौपदी दिसेल उघडी, या लागी लवड सवडी, नेसती लुगडी स्वयं झाला, वस्त्र हरण चाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. परमात्माच वस्त्र झाला. शेवटपर्यंत त्या कौरवाला मेळ लागला नाही. नारी बीच नारी थी, सारी बीच नारी थी, या नारी बीच सारी थी. का हाय त्यांना मेळच लागला नाही. जेवढ्या त्यानं त्या साड्या ओढल्या, त्या साड्यावर सगळं महाभारत लिहून आलं होतं. कोण कधी मरणार आहे, कोण कोणासोबत युद्ध करणार आहे. तुम्ही जितकं माझ्या लेकराचं वाटोळ करताल, माझ्या बहिणीची आबरू तुम्ही करताल ना, तुम्ही तितकं तुमचं नुकसान होईल. जितक्या साड्या त्यानं ओढल्या तितकं त्याच्यावर महाभारत लिहून आलं होतं. त्या साड्या म्हणजे झेरॉक्सच होतं यायचं नुकसानीचं. त्याच्याचं जितके तुम्ही अत्याचार कराल माझ्या बहिणीवर, माझ्या बहिणीची छेड काढाल, तितकं तुम्ही नुकसानाला पात्र व्हाल. म्हणून देवानं सगळं लिहून ठेवलं त्याच्यावर. कोण कोण्या संग मरणार आहे, कधी मरणार आहे, कोणाच्या हाताने मरणार आहे. सोपं नव्हतं छेड काढणं. मला बाकी नव्हतं सांगायचं आता मला, पण ऐन वेळेला हाक मारली असती तर परमात्मा आला असता का. जन्मचे जन्म गेलता तिचा देवामध्ये. परी त्या देवाशी आठवी असं अखंड जर भजन केलं तरच तो ऐन वेळेला आपल्याला धावून येतो. म्हणून जीवावर कधीही कोणतीही वेळ येऊ शकते. ती वेळ त्या वेळेला आपल्याला परमात्म्याने मदत करावं असं वाटत असेल, आत्तापासूनच काय करावं लागणार आहे, त्या देवाला आठवावं लागणार आहे. तुझा विसर न व्हावा, जीवानं विसरू नये. आपल्याला आहेच कोण. कोरोनामध्ये कळालं ना तुम्हाला. बायको संघ आलती का दवाखान्यात. मोठं पोरगं उशाला बसलेलं होतं. लेख होती का पायथ्याला बसलेली. आता कशा आल्या, दादा माझ्याकडे बघा की. तेव्हा आलती का बघा म्हणायला. प्रशासनाच्या वतीनं मात्या झाल्या. ह्या बघायला सुद्धा आल्या नव्हत्या. ह्या नको म्हणले मी मरण. ज्याचे त्यालाच पडते हो, कोणी कोणाचं नाही. फक्त परमात्माच एक आहे, निर्वाणीचा एक पांडुरंग. अशा देवाकडं दुर्लक्ष करून आपलं संसारातही भागणार नाही आणि आपलं परमार्थातही भागणार नाही. म्हणून तुकोबारानं आज आपल्याला सावधानतेचा इशारा दिलाय की हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. जीवानं देवाला विसरू नये. का विसरू नये, त्याचं कारण त्याच्याशिवाय या जगामध्ये कोण मालक आहे. चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलविते
गतिभरता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभव प्रलय स्थानं निधानं बीजमव्ययम् मी बोलविल्या वेदू बोले मी चालविल्या सूर्यू चाले मी हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळिता करता धरता परमात्मा आहे, त्याच्याशिवाय आपलं काही भागणार नाही. म्हणून या अभंगामध्ये महाराजांनी सांगितले, पावला पावलाला घासा घासाला हरी 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 करीत आपल्याला जीवनाची वाटचाल करायची. बरं असंही नाही की तुम्हाला आम्ही असं म्हणिनात संसार सोडून द्या निकुळी देव देव करा म्हणून. आमचं तसंही म्हणणं नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आज मला एक नवलाची गोष्ट अशी वाटली. तिरुपती बालाजीला, वृंदावन मध्ये, जगन्नाथपुरीला, पंढरपूरला, आळंदीला आज पाय ठेवायला जागा नाही, इतकी माणसं जमा झालीत. 30-30 तास दर्शनाला लागलीत. कशा करता माणसं जमा झालीत सांगा बरं तुम्ही, गावातले नवयुवक कशा करता जमा झाली? आषाढी यात्रा है, कार्तिक यात्रा है, काय चैत्र यात्रा है, कशा करता आज काय? आज 31 आहे. या डिसेंबर एंडला उद्या 1 जानेवारीला काय सुरुवात होत आहे? इंग्रजी कालनिर्णय कॅलेंडरनुसार नववर्ष सुरू व्हायले. या नववर्षाला बऱ्याचशा जिल्ह्यातले दाम्पत्य पती पत्नी मुलाबाळासह 30-30 तास दर्शन बारेला उभे आहेत. का? आम्हाला नवीन वर्षाची सुरुवात देवाचं दर्शन घेऊन घ्यायचं, सुरुवात करायची. अभिमान वाटला मला ह्या जाणाऱ्या लोकांचा. पाऊल मला तर एक अशी बातमी आली, वृंदावन मध्ये जे घर आहेत ना लोकांच्या रस्त्याला, त्याला 2 दिवस झालं म्हणून बाहेरच निघता येईल. दूध नाही, पाणी नाही, बाहेरच खचाखच माणसं भरलीत रस्त्यानं. का? इतक्या लोकांची भावना वाढली. आम्हाला नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची? देवाचं दर्शन घेऊन करायची. मला आनंद वाटला. योगायोगानं काय नवले व ह्या नाहनोर या मोत्याचं. नवीन वर्षाला निरोपही भजनानं आणि नवीन वर्षाची सुरुवातही भजनानं. नवीन वर्षाच्या निरोपालाही भजन आणि नवीन वर्षाच्या शुभारंभालाही भजन. आज हे आपल्या समारोपाचं हे नवीन वर्षाचं कीर्तन आहे. उद्या आमच्या भावाच्या काल्याचं कीर्तन आहे. महादेव महाराज बुराडी कोणच कीर्तन आहे उद्या? हा, आमच्या भावाचं कीर्तन आहे उद्या. काय कौतुक आहे. सुरुवात आणि समारोप. तुम्ही काय तारखीवर सप्ताह घेता का तिथीवर घेता? आणि कसं आलं हे? टाळ्या वाजवा. हा, कसा योग आलाय. तुम्ही आणतो म्हणलं तर येणार नाही. पुढच्या वर्षी आणता का बघतो तुम्ही? पुढच्या वर्षी येत नाही हे आता तुमच्या काळात येत नाही. हे ध्यानात घ्या तुम्ही. नवयोग हे तुमच्या काळात येत नाही. आता हे गेलं ते गेलंच. आता तुमच्या काळात सुंदर योग आहे. आणि अशा या पर्व काळावर तुम्ही जमलेले सगळे मंडळी एक संकल्प करा. जीवनामध्ये जेव्हाही वेळ मिळतो अशा वेळेला इतरत्र काही बडबड करण्यापेक्षा हरी 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 करून विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला ज्या देवाचं आवडते त्या देवाचं नाव घ्या. ओम नमः शिवाय घ्या, श्रीकृष्णाचं नाव घ्या, देवाच्या दत्तात्रयाचं नाव घ्या, काय जे साधू संत आवडत असतील त्यांचं नाव घ्या. फक्त वाचेन पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे. अंतकरणातून संकल्प करा. आज आपण संकल्प करताय नव्या वर्षाला निरोप देत असताना, जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाला शुभारंभ सामोरं जात असताना एक संकल्प करा या धानुऱ्यातल्या मंडळींनी की आम्ही हळूहळू आमचे व्यसन कमी करू. हळूहळू आम्ही काय करू? व्यसन कमी करू. एक 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 पाऊल त्याच्यातला कमी करत चलाच. एक 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 सवयी कमी करत चालायच्या. चांगल्या गोष्टीची कास धरायची आणि जीवन कृतार्थ करून टाकायचं. आजच्या या संकल्पानुसार देवाकडे इतरत्र काही मागण्यापेक्षा एवढंच मागा. देवा
लागता आम्हाला तुमचा विसर होऊ देऊ नका. विठोबा रखुमा. निश्चितच सुंदर कार्यक्रम आहे. विठ्ठल रुक्मिणीची स्थापना बी नंतर गावात होणार आहे. तेव्हा मी मला आमच्या नंदकुमारजी डाकोरे साहेबांनी सांगितले की तुम्हाला यावं लागतं. निश्चित मला जर माझ्या वेळेनुसार आमंत्रित केलं त्यातही मी सहभागी होईन. आता हे जे नवयुवक मला कानात सांगू लागले ह्याचं काय सत्याचं. हां मग तुम्ही बोला. या गावाला आपला तर आशीर्वाद आहे. मोठ्या मालकाचा सुद्धा या गावाला भरपूर आशीर्वाद आहे. त्यामुळं तुम्ही विनंती न करता तुम्ही आम्हाला आदेश द्या. तुमच्या आज्ञाचं आम्ही नक्की गावकरी पालन करतील. या गावकऱ्याच्या वतीनं या मायमाता महिला मंडळाच्या वतीनं मी तुम्हाला तुमच्या आज्ञेचं गावकऱ्याच्या वतीनं गावकरी आज्ञेचं पालन करतील आणि हा सप्ताह परंपरेनुसार चालू ठेवतील एवढी मी आपल्याला निश्चितच आपल्या या नवयुवकांनी हा संकल्प एक नववर्षाला केलेला आहे. एक चांगली गोष्ट आहे. असा संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये करावा आणि हळूहळू हळूहळू हे एक आपलं जीवन सदाचारी व्हावं, साक्षात्कारापर्यंत जावं अशी आशा करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर. आपल्या याच गावचे शिवव्याख्याती भाग्यश्रीताई मोहिते यांना विनंती करतो की आपण मालकाच्या हस्ते आपण आशीर्वाद घ्यावा. आपण शिवरायाचे चरित्र जगासमोर मांडता याचा आम्हाला अभिमान आहे. या गावची एक आमची बहीण आपल्या शिवाजी महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे मालक गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर हे आपल्याला आशीर्वाद देतील. मी मालकांना विनंती करतो की आपण भाग्यश्रीताईचा आमच्या सन्मान करावा, आशीर्वाद द्यावा एवढी विनंती. जय जय या